एक महत्त्वाची बातमी, राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची, त्याचबरोबर इतर शहर अध्यक्षांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे। या बैठकीमध्ये मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आणि इतर अध्यक्षांची देखील बैठक पार पडते आहे। आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी। स्नेहा, ही महत्त्वाची बैठक आज पार पडते आहे, मोठा निर्णय आज होऊ शकतो का? अगदीच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाकडून बैठकांचं सत्र सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसेकडून बऱ्याच बैठका आयोजित केल्या जात आहेत, त्याचप्रमाणे आज देखील ही बैठक पार पडणार आहे। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। तसंच या बैठकीला मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची प्रमुख हजेरी असणार आहे। आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीची चर्चा या बैठकीत होणार आहे। तसेच या पदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देखील दिली जाणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हा पक्ष एकत्र येऊन युती करेल, त्या चर्चांबाबत देखील या बैठकीत एकंदरीत आपण जर पाहिलं तर अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे काय निर्णय येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून काय सूचना दिल्या जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। या बैठकी अंतर्गत आपल्याला काय नक्की घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी, मनसेला मवियामध्ये घेण्याबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यावा, काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना दिलाय। तर महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये या सगळ्याबाबत चर्चा होईल असं देखील शरद पवार म्हणाले। आम्हाला असं वाटतं, एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी टोकाची भूमिका कधी घेऊ, काँग्रेसने सुद्धा विचार करावा। पण मी आत्ता सांगू शकत नाही। उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक, त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल। तर एक पुढची बातमी पाहूयात। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंद पाडल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता। दरम्यान हे आरोप निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी दिलंय। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागवडे यांनी केलाय। वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचं काम हे वगळता इतर सगळी कामं ही सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आलं। नरेंद्र पाटील यांच्याकडून राजकीय हेतूपोटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचं या प्रकरणावरून लक्षात येतं, अशी टीका देखील नागवडे यांनी केली आहे। सरकारमधला एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात। दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाहीये। उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय। पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही। पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पाडलं असे निरर्थक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले। नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे। त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे। मराठा तरुणांना
ची दिशाभूल करण्याचं काम आपण करताय आणि अजितदादांवर जे आरोप चुकीचे करताय